असते त्याच्यावर आणि आणखी येईपर्यंत काय खरं रात्र ते श्रीमंत हायब्रिड खराब झाला सगळं सगळं मक्का पुरा आडवं पडलं ज्वारी सगळं आडवं पडलं ज्वारी सगळं मोडून गेलं मक्का सगळं मोडून गेला गहू सगळं खराब झालं सगळं धरून गेलं सगळं खराब होतं ज्याचे पोरं झालं फक्त पोरं काय बोलतो सगळं धरून गेलं सगळं खराब झालं काय होतं पोरा झालं फक्त त्याच्यामध्ये गेलं सगळं सांगायचं आडवं पडलं सगळं वाऱ्या सगळं मोठं निघते झाला फक्त त्याच्यामध्ये निघतात गोविंद देव भारती लोणी खुर्द येथील शेतकरी आहे अर्धापूर तालुका जिल्हा नांदेड
तर रात्री 10च्या नंतर भरपूर वादळी वाऱ्यासह गारपिटीसह भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि त्या पावसाच्या याच्यामध्ये माझ्या केळीचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि या केळीची पान झड झाल्यामुळं आता पुढे येणारं म्हणजे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये भरपूर 90% नुकसान संभवते. आणि आता इथून केळी या शिवारामध्ये भरपूर हायब्रिडी हातातोंडाशी आलेलं ज्वारीचं आणि हळदीचं पीक हे भरपूर प्रमाणात उद्ध्वस्त झाले आहेत. वादळी वाऱ्यानं जमीन उद्ध्वस्त झालेलं आहे. तरी या मायबाप सरकारला माझी नम्रतेची विनंती आहे की या आर्थिक नुकसानीचं जे शेतीमध्ये रात्री नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला सरकारनं मदत करून उपकृत करावं आणि या नुकसानीपासून आम्हाला या शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणामध्ये मदत करावी अशी या मायबाप सरकारला माझी नम्रतेची विनंती आहे. माझं नाव सायनाथ गंगाराम निंबावार बुरबुशी भोकर तालुका जिल्हा नांदेड. रात्री 11 वाजता वारं सुटलंय. मक्का पुरं पडून गेले. दोन एकर मक्का पडून गेले. 2 लाख रुपयाचं पीक सगळं हे पडून सगळं खराब झालंय. एक एकर गव्हाचं बॅग सगळं खराब झालंय. 10 क्विंटल गहू होते पुरं खराब होऊन गेलंय. त्याच्याला काय बी करा येणार आता हे कामाला येणार सगळं. आता मळप फुटते याच्यावर सगळं. आता वाट्यानं केलं वावर सगळं पुरं. असं वावर पैसे यायला उचलो वावर केलं. परत लग्न होते आता काय कर्ज झालंय. कर्ज पिठामुळे केलं असं केलं सगळं पडून गेलं. सगळं वाऱ्यानं सगळं आडवं पडलंय. खराब झालं सगळं. आता काय करायचं नशी नाही. कसं करावं आता पंचनामा करावं माझा द्यावा. आमचा आमदार आता आमचं मदत करून आमचा पंचनामा करून कसं आमचं हे करा.